नमस्कार, रिअलिटी गपशप मध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण बघितलं योगितावर निकी आणि जान्हवी ज्या पद्धतीने तुटून पडतात, पण योगिता पठ्ठी यांना काय ऐकणार आहे का? तिने तिचा जो 100% गेम मध्ये दिला आहे, खरंच तो बघताना खूप छान वाटत होतं। योगिताने जान्हवीची मात्र चांगली हवाट टाईट करून टाकली। निकीने सुद्धा योगिताकडनं प्राइज काढायचा प्रयत्न केला, पण तिला जमत नव्हतं। तेव्हा मात्र हे तिघं मिळून तिच्यावर अटॅक करतात। हा घनश्याम तोही मध्येच त्या बायांमध्ये लुडबुड करत असतो। तर इकडे बघितलं योगिताने ज्या पद्धतीने निकीला ब्लॉक करते, त्यांच्यामध्ये जेव्हा खेचाखेची चालू असते, निकीने ज्या पद्धतीने कपडे पकडल्याचं वैभव निर्लज्ज मात्र सांगतो की कपडे फाडले तरी चालतात। अरे निर्लज्जा, जर या योगिताने जर या निकीचेच कपडे फाडले असते तर काय झालं असतं? पण योगिताने तिच्या डिग्निटीने तिने जान्हवीला ब्लॉक करत होती आणि ते खरंच बघताना योगिताचा गेम खरंच एवढा छान वाटत होता। निकी योगिताप्रमाणेच सूरजला सुद्धा तिचं अग्रेशन दाखवलं जाते, पण सूरज तिच्याकडनं प्राइज खेचतो तर निकी त्याचं अग्रेशन बघून चारात लांब उभी राहते। तर जान्हवी सुद्धा प्रयत्न करते, मात्र जान्हवीला तो चांगला 400 ओळका झटका देतो आणि जेव्हा तो अरबाजकडे प्राइज घ्यायला जातो तेव्हा अरबाज मात्र त्या गार्डन एरियाच्या रूममध्ये चांगला लपून बसतो आणि प्राइज वाचवायचा प्रयत्न करत असतो। आणि ज्या पद्धतीने तो सूरजला त्याची शर्ट कॉलर पकडून त्याला धक्का देत असतो, त्याला लाताने ढकलत असतो आणि तो पूर्ण घाबरलेला सुद्धा त्याचा चेहरा दिसत आहे। पण सूरज हा पठ्ठ्या एवढा चेचाळलेला आहे का तो आता कोणाला ऐकत नसतो आणि तो त्यांच्याकडनं समंजसपणे सुद्धा आणि अग्रेशनने सुद्धा दोन्ही पद्धतीने सांगत असतो, मी तुम्हाला मारत नाहीये, पण तुम्ही मला ज्या पद्धतीने वागता ते चुकीचं आहे। आणि हे घाबरून जान्हवी आणि निकी बिळामध्ये उंदरासारख्या लपून बसतात। त्यांनी पिलो आणि ती जान्हवी एकमेकीच्या उरावर जाऊन बसतात आणि अरबाज ओरडत असतात आणि अरबाज हा सूरजला पकडत असतो। पण हा एकटा सूरज हा सगळ्यांना भिडत असतो। तर निकीच्या चेहऱ्यावरती जी वाघासारखी रोज जान्हवी आणि निकी घरामध्ये चेचात फिरत असतात, पण आज सूरजचं अग्रेशन बघून त्या ज्या घाबरून बसलेल्या असतात, अरबाज वाचव, फक्त एवढंच त्यांच्या तोंडातून ऐकायला येत असतं। हे त्यांची भीती आणि ये डर देखने को हमें बहुत अच्छा लगा। सूरजने जी त्यांच्या दहशत निर्माण केली आहे, खरंच काल गेममध्ये बघताना खूप मजा आली आणि मीच काय पण सगळ्या प्रेक्षकांनी खूपच एन्जॉय केलं। सूरज, तू असाच खेळ आणि पूर्ण महाराष्ट्राचा तुला सपोर्ट आहे, हे खरंच त्याला सांगावं असं वाटतं। आणि ह्याच सूरजला आम्ही फायनलमध्ये बघत आहोत। तुम्हाला काय वाटतं सूरजबद्दल हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। माझे रिव्ह्यू आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।